व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे संडे नाईट मेडिटेशन मध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग. जे नवीन लोक जोडलेले आहेत आणि बाकी सर्व, लक्षात घ्या, कॉर्ड कटिंग प्रोसेस भलेही ऐकण्यासाठी थोडस तुम्हाला सध्याच ही गोष्ट लक्षात येईल नाही येईल, पण एवढं समजून घ्या की हा जो टॉपिक आहे कॉर्ड कटिंग, हा मी जो यूज केला, हा याकरिता केला आहे की माझ्या लाईफमध्ये त्या कॉर्ड कटिंग प्रोसेसमुळे खूप जबरदस्त परिवर्तन आलं. आता तरी मी ह्या प्रोसेस मधून बाहेर पडलो की कोणाची ऑरा चेक केली, साधना कोणाला दिली किंवा कोणाशी खूप वेळ गोष्ट केली, तर त्याचे असे नकारात्मक परिणाम मला जाणवत होते. मला ते फील होत होतं की काहीतरी गडबड होऊन राहिली आपल्यामध्ये. पण हे सगळ्या टेक्निक मिळण्या अगोदर ही नॉलेज, हे एंजलिक पॉवर किंवा रेकी एनर्जी याच्याशी कनेक्ट होण्या अगोदर एक प्रॉब्लेम मला सतत जाणवत होता. तो हा की वारंवार माझी तब्येत खराब होणे, मी खूप लवकर त्या सिच्युएशन्स मधून मूव्ह ऑन न करणे किंवा त्या सेम एनर्जी झोन मध्ये मी अटकलेलो असले, हे खूप कंटिन्युअस प्रॉब्लेम झाली होती. आणि याच्या चक्करमध्ये काय झालं की वारंवार वारंवार ही एनर्जी जी डिप्लीट होत होती माझ्यामधून, त्याला रिकव्हर करण्यासाठी खूप जास्त एफर्ट किंवा खूप जास्त साधना, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची मला खूप जास्त गरज वाटत होती. की असं वाटत होतं की जोपर्यंत मी हे करणार नाही, जोपर्यंत मी ह्या टेक्निकला यूज करणार नाही, साधना करणार नाही, प्युरिफिकेशन प्रोसेस मध्ये येणार नाही, तर माझी एनर्जी राईज होणे किंवा मला एक स्पिरिच्युअली चांगले अनुभव येणे किंवा माझ्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं होईल, याची मला बिलकुल खात्री वाटत नव्हती. आणि दुसरं असं की कालांतराने ह्या गोष्टीची एक भीती मनामध्ये निर्माण होणं सुरू होऊन जाते की अरे, आता समोर आलेला व्यक्ती हा कोणत्या प्रकारची एनर्जी कॅरी करून आहे. बसमध्ये जर आपण ट्रॅव्हल करत आहे, कुठे आणखी स्पेस मध्ये गेलं, हा थोडा त्रास होते. पण मनामध्ये काय चालत होतं अगोदर की इथेही कोणती अशी एनर्जी आहे का. कोणाची ऑरा चेक केली, अगोदरच मनामध्ये डाऊट यायचा. कोणाला साधना दिली, कोणाला काही मार्गदर्शन केलं, कोणाशी खूप वेळ बोलून घेतलं, तर त्याही वेळेस ही गोष्ट चालत होती. नंतर मला काही ह्या स्टडीमध्ये काही पॅटर्न लक्षात आले, काही नॉलेज रिसीव्ह झालं, आणि त्याच्या अनुसार हे NLP हा जो एक माइंड प्रोग्रामिंग हा जो एक भाग असते, याच्यासोबत जेव्हा कनेक्ट झालो, तर मला एक गोष्ट लक्षात आली
की कधी कधी काही गोष्टी रियालिटीमध्ये होतात आणि काही गोष्टी आपलं मन क्रिएट करून ठेवते. नकारात्मक ऊर्जा असते हे जेवढं खरं आहे, तेवढंच ह्या नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक प्रभाव आपलं माइंड सुद्धा निर्माण करते. आणि तिसरं, की माइंड हे मन, आपले विचार ही गोष्ट क्रिएट कसं करते? तर तिथे ऊर्जेचा सिद्धांत लक्षात येते, फ्रिक्वेन्सीचा सिद्धांत लक्षात येते, की आपण आपल्या मनामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती, एखादे नकारात्मक विचार, एखादी नकारात्मक घटना, एखादं भांडण, एखादी अशी बॅड मेमरीज, ते जेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये धरून ठेवतो, तर जेव्हा जेव्हा आपलं मन त्या घटनेला आठवणार, त्या परिस्थितीला आठवणार, त्या भांडण जे झालं आपल्या जीवनामध्ये त्या भांडणाला आठवणार, कोणी काही वाईट तुमच्याशी बोलून गेलं ती गोष्ट आठवणार, कोणी तुम्हाला फसवलं ती गोष्ट तुम्हाला आठवणार. तर प्रत्येक वेळेस तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ते लोअर डायमेन्शन मध्ये व्हायब्रेट करणे सुरू करून देईल. का? कारण की त्या सगळ्या घटना ज्या तुमच्या जीवनामध्ये एक नकारात्मकता निर्माण करून ठेवलेली आहे, नकारात्मक प्रभाव त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे, त्या सगळ्या घटना लोअर व्हायब्रेशन मध्ये, लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करत होत्या. काही लोक, काही विशिष्ट लोक, तुमचे कलिग असू शकतात, तुमचे जॉब किंवा बिझनेसचे पार्टनर असू शकतात, किंवा आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स असू शकतात, आपले नेबर्स राहू शकतात, तुमचा एखादा मित्र असू शकतो, नातेवाईक असू शकतात. आणि हे सगळे रेग्युलर तुमच्यासोबत नकारात्मक गोष्टी करत आहे वारंवार. म्हणजे तुम्ही त्यांना काहीही म्हणा, काहीही बोला, एक गोष्ट लक्षात येईल, का ते सदैव निगेटिव्हच रिस्पॉन्स देत आहे. तुम्ही कितीही चांगलं बोला तरी निगेटिव्ह. तुम्ही कितीही त्यांच्याशी तुमचे आयडिया शेअर करा, तुमचे विजन शेअर करा, शेवटी बोलणार निगेटिव्हच. तुम्ही बघाल की तुम्ही पार्टीमध्ये गेले, फंक्शन मध्ये गेले, तुम्हाला 4 लोक असे मिळणार जे ऑलवेज जेलस, वरून दाखवणार की आम्ही आम्ही किती फ्रेंडली आहोत तुमच्यासोबत. पण इंटरनली तुमच्या लक्षात येईल, यार हे लोक काहीतरी गडबड आहे. कधी तुमच्या जीवनात ऍक्सिडेंट झालेला असते, डिवॉर्स झालेला असते, ब्रेकअप झालेला असते, कोणाची डेथ झालेली असते. या अशा सगळ्या निगेटिव्ह झोन मध्ये आपल्या मनाची स्थिती फार वाईट आणि डिग्रेड झालेली असते. आपलं त्या सिच्युएशन सोबत, त्या घटनेसोबत किंवा त्या व्यक्तीसोबत इतके इमोशन्स, इतके मन जोडलेलं असते, इतके साऱ्या घटना त्यांच्यासोबत घडलेल्या असतात, की ते वारंवार वारंवार आपल्याला आठवतात. आणि जितक्या वेळा ती आठवत जाते, त्याच्यासोबत रिलेटेड ती निगेटिव्ह घटना सुद्धा आपल्याला टॉर्चर करणं सुरू करून देते. अशा वेळेस कॉर्ड कटिंग ही टेक्निक यूज केल्या जाते. आणि तुम्ही खरंच विश्वास करा, ह्या टेक्निकमुळे माझी लाईफ अक्षरशः बदलली आहे.
म्हणजे मी त्या सिच्युएशनला एक्झॅक्टली एक्सप्लेन नाही करू शकत, पण तुम्हाला सांगतो की मी मागच्या 3 वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदर जेव्हापासून मी व्यवहारात थोडासा उतरलो तेव्हापासूनची गोष्ट सांगत आहे. मी एक एक व्यक्ती जो माझ्या सोबत कनेक्ट झाला, प्रत्येक व्यक्तीला आठवून त्याच्यासोबत माझे कॉर्ड डिस्कनेक्ट केले. माझ्या फॅमिली मेंबर्स, माझे नेबर, माझे फ्रेंड्स, जेव्हापासून मला आठवत आहे तेव्हापासून मी ज्या ज्या लोकांशी कनेक्ट झालो ते सगळे लोक. त्यानंतर मागच्या 3-4 वर्षात मी ऑरा स्कॅनिंग मध्ये जितक्या लोकांशी कनेक्ट झालो ते प्रत्येकानं प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला आठवून त्याच्यासोबत माझे कॉर्ड डिस्कनेक्ट केले. आणि डिस्कनेक्ट करून मी एक कमांड सतत दिली की इथून पुढे मी कोणत्याही व्यक्तीची ऊर्जा रिसीव्ह करणार नाही. माझे ज्या ज्या ठिकाणी निगेटिव्हली कॉर्ड कनेक्ट झालेले आहेत आणि मी त्या सिच्युएशन मधून त्या व्यक्तीकडून किंवा त्या घटनेकडून नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जेचे तरंग जर रिसीव्ह करत असेल तर मी त्या घटनेसोबत, त्या वस्तूसोबत, त्या परिस्थितीसोबत, त्या व्यक्तीसोबत मी माझे ऊर्जेचे संबंध डिस्कनेक्ट करतो. आणि यानंतर मी असल्या प्रकारची कोणतीही ऊर्जा रिसीव्ह करणार नाही. आणि यानंतर त्या व्यक्तीचा, त्या परिस्थितीचा, त्या वस्तूचा आणि त्या घटनेचा मी विचार जरी केला, मला आठवण जरी आली किंवा इतर लोकांनी त्या संबंधात चर्चा जरी केली तरी माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीशी, परिस्थितीशी, वस्तूशी किंवा त्या घटनेशी संबंधित कोणतीही मेमरी पॉपअप होणार नाही. आणि जर झाली तरी त्या मेमरीशी रिलेटेड जे काही नकारात्मक विचार, अनुभव आणि इमोशन्स जे माझ्याशी जुळलेले आहेत ते मी पुन्हा पुन्हा रिसीव्ह करणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी 3 दिवस सतत ही क्रिया करत गेलो, कंटिन्यू. आणि जसं जसं मी एक एक व्यक्ती, एक एक व्यक्ती, एक एक व्यक्तीला लाईफ मधून डिस्कनेक्ट करत गेलो, 3ऱ्या-4थ्या दिवसापासून माझ्या बॉडीमध्ये सडनली एनर्जी फील व्हायला लागली. एकदम तब्येत ठीक व्हायला लागली. चेहऱ्यावर एक चेंज दिसायला लागला. आणि तिथूनच माझ्या लाईफमध्ये हा मार्ग चेंज झाला. तिथूनच एंजल्स त्यानंतर समोर आल्या. हे NLP टेक्निक मिळाली. आणि आता लाईफमध्ये समजा जे काही परिवर्तन आलं त्यानुसार एक एक सेफ आणि सिक्युअर ह्या वर्किंग फील्डमध्ये मी स्वतःला फील करत आहोत. आणि हीच ह्या कॉर्ड कटिंग टेक्निकची खासियत आहे की आपल्याला खूप काही करावं नाही लागत. कारण की प्रत्येकच वेळेस आपल्या जीवनामध्ये येणारे अनुभव
हे काहीतरी सुपर नॅचरल निगेटिव्ह थिंग्स मुळेच असतील असं नाही आहे. खूप वेळा आपल्या भावना, आपले विचार, आपल्या मनाची परिस्थिती आणि त्याचं वारंवार जे आपण रिपिटेशन करतो, त्या रिपिटेशन मुळे आपण त्या एनर्जी फील्ड सोबत कनेक्ट होत जातो. आणि जितक्या वेळा कनेक्ट होत जातो, तितक्या वेळा आपल्याला लक्षात येईल की प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये वाढत चालले, कमी नाही होत आहे. कारण की एनर्जीची काय होते आपल्यासोबत शेअरिंग होत आहे. आणि ह्याच एनर्जी शेअरिंगला आपल्याला डिस्कनेक्ट करणं शिकणे आहे. खास करून ते लोक जे मार्केटिंग फील्डमध्ये आहेत, जे डेली बेसवर नवीन नवीन लोकांशी कनेक्शन मध्ये येतात. एक नॉर्मल लाईफ असते आपली, 4-5 मित्र मैत्रिणी असतात, बस त्यांच्याशीच बोलणं, त्यांच्यासोबत राहणं, काही 2-4 नातेवाईक, बस आपली लाईफ इतक्यापर्यंतच आहे. पण जे वर्किंग मध्ये असणारे लोक आहेत, त्यांचं खूपदा इंटरॅक्शन होते अलग अलग प्रकारच्या लोकांसोबत. अलग अलग लोकांसोबत त्यांचे व्यवहार होते. कोणाकडून धोका मिळते, कोणाकडून वाईट अपमानास्पद शब्द ऐकायला मिळते, कुठे रिलेशन ब्रेकअप होते, कुठे फायनान्शियली लॉस मध्ये जातो. एखादी वास्तू, एखादं घर आपण घेऊन घेतो आणि त्या घरातले तरंग बरोबर नसतात, किंवा आपण एखाद्याच्या घरी राहायला जातो, कुठे फिरायला जातो, अलग अलग हॉटेलमध्ये म्हणा किंवा अलग अलग लोकांच्या संपर्कात येतो. हे माहित नसते राहत की कोणत्या जागेची ऊर्जा कशी आहे आणि माझ्या लाईफमध्ये ते कशी इंटरॅक्ट करत आहे. तर डेली बेसवर आपली ऑरा क्लिनिंग करणे मस्त आहे. थंडीचे दिवस आहे, ठीक आहे, तुम्ही जास्त आंघोळ करू शकत नाही, पण नेटवर्किंग, मार्केटिंग मध्ये असणारे लोक, बाहेर फिरणारे लोक आणि खूप साऱ्या लोकांच्या संपर्कात येणारे, असा जर तुमचा व्यवहार असेल, तर कमीत कमी दिवसातून 3 वेळा तरी आंघोळ केली पाहिजे. सकाळी प्रोफेशन मधून घरी वापस आल्यानंतर आणि एकदा रात्री झोपण्या अगोदर. रात्री झोपण्या अगोदर किंवा जॉब वरून तुम्ही घरी आल्यानंतर 1 वेळा तरी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे आवश्यक आहे. डोकं नका धू, पण खांद्यावरून खाली तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ जरूर करा. आता थंडीचे दिवस आहे, तुम्ही काय करू शकता, एक टब मध्ये गरम पाणी करा, पोटऱ्या डुबेल इतकं पाणी ठेवा, त्यामध्ये 2 चमचे मीठ टाका. इप्सम सॉल्ट जर तुम्ही यूज केलं, तर त्याचे इम्पॅक्ट आणखी जास्त चांगले राहील. हे मीठ तुमच्या शरीरामधून पूर्ण नकारात्मकता तुमच्या तळपायाच्या द्वारे पूर्ण ओढून घेते आणि मॅक्सिमम निगेटिव्ह एनर्जी तिथेच वॉश आउट होते. जितक्या वेळा आपण आंघोळ करतो, समजा आर्किंजल मायकलला तुम्ही इन्व्होक केलं आणि त्यांना म्हटलं, प्लीज माझी पूर्ण बॉडी क्लीन करण्यासाठी माझी मदत करा, पूर्ण ऑरा माझा वॉश करा, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज, असे कमांड देत जर तुम्ही आंघोळ केली, तर तुमच्या लक्षात येईल की दिवसेंदिवस तुम्ही आणखी जास्त फ्रेश फील करणं सुरू केलेलं आहे. दीठ काढणे सुरू करा. जर कोणाला कळत असेल किंवा नेटवर तुम्ही टाकून
चेक करा मीठ कशी काढल्या जाते. मीठ, मोहरी, मिरच, लाल मिर्च, त्यानंतर लिंबू, तुरटी, हे एनर्जी सेन्सिटिव्ह काही मटेरियल आहे जे आपल्या शरीरातल्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये ओढून घेतात. नारळ हे सुद्धा त्यामधलंच एक आहे. जसं हे आपल्या ऑरावरून आपण फिरवतो, आपल्या शरीरावरून आपण फिरवतो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तर हे आपल्या शरीरातले ऊर्जेचे तरंग स्वतःमध्ये ओढून घेते. आणि जसे हे ऊर्जा ओढून घेतली आणि त्याला आपण जाळून टाकतो किंवा फ्लश आउट करतो, सडनली आपल्या शरीरातली ऊर्जा रिलीज होऊन जाते. आणि तुम्ही बघाल ही क्रिया केल्यानंतर सुद्धा खूप जास्त हलकं वाटते. ज्यांनाही तब्येतीचा त्रास आहे, काहीतरी नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात जाणवते, एक छोटासा तुकडा भीमसेनी कापूर, एक लवंग, एक विलायची दिवसभर आपल्या सोबत ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा. घरी आल्यानंतर त्याला जाळून टाका. जर तुमचा टच दिवसभरात मॅक्सिमम लोकांच्या संपर्कात जर तुम्ही येत असाल तर. दुसरं, जर तुम्हाला स्वतःमध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी फील होत आहे, तरी सुद्धा तुम्ही तो छोटासा कापूर, एक लवंग आणि विलायची आपल्या हातामध्ये ठेवून तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा कमांड देऊ शकता की माझ्या शरीरातली सगळी नकारात्मकता ह्या लवंग विलायची कापूरकडे अट्रॅक्ट होत आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्याला जाळून टाका. तुमच्या लक्षात येईल सडनली एनर्जी वॉश होईल तुमच्या बॉडी मधली. आणि खास करून लहान मुलांसाठी हा प्रयोग खूप जास्त सक्सेसफुल झाला आहे. जे लहान मुलं आहेत खूप जास्त चिडचिड करतात, रडतात, खूप जास्त हायपर आहे. त्यानंतर अभ्यास करता करता सडनली मुलांचं अभ्यासातून लक्ष निघून गेलं. आता तुम्ही कितीही सांगत आहे तरी अभ्यासच नाही करून राहिले. आणि करत आहे तरी सुद्धा त्यांचं जे तरी सुद्धा मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा परीक्षेतले मार्क म्हणा किंवा कॉन्फिडन्स हा थोडासा डिग्रेड होऊन गेला. किंवा ते अभ्यास करताना एका ठिकाणी सायलेंटली बसूच शकत नाही आहे. सतत ते म्हणते की नाही मला अभ्यास करायचाच नाही. वारंवार तब्येत खराब होण्याचं तुम्हाला लक्षणं दिसत आहे. ते बरोबर झोपत नाही आहे. अशा प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत हे लवंग, एक विलायची आणि छोटासा भीमसेनी कपूरचा तुकडा त्यांच्या पर्समध्ये, त्यांच्या पॉकेटमध्ये, त्यांच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि त्याला कमांड द्या की माझ्या मुलासोबत असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी ह्या वस्तूकडे आकर्षित होत आहे. त्यानंतर त्याला जाळून टाका. दुसरं, ज्या स्टडी टेबलवर तुमची मुलं अभ्यास करत असतील किंवा तुमची मुलं सध्या लहान आहे, तर झोपताना त्यांच्या बेडशीटच्या खाली, एक्झॅक्टली जिथे ते झोपत असतील त्याच्या खाली तुम्ही एक छोटस पाऊच बनवा किंवा एक कागदामध्ये 1 चमच मीठ टाका, त्याची पुडी बनवा, ते त्याच्या उशीखाली ठेवून द्या. आणि पुन्हा हे 3 वस्तू त्याच्या बेडशीट खाली किंवा उशीखाली ठेवून द्या. आणि त्या वस्तूला तुम्ही कमांड द्या, माझ्या मुलाच्या शरीरामधली सगळी नकारात्मकता ह्या वस्तूकडे अट्रॅक्ट होऊ दे.
दुसऱ्या दिवशी त्याला फ्लश आउट करा, बर्नआउट करा. अभ्यास करणाऱ्या मुलांच्या स्टडी टेबलवर एका छोट्याशा वाटीमध्ये ते 1 चम्मच मीठ, लवंग, विलायची कापूर ठेवा आणि त्याला इंटेन्शन द्या, ह्या स्टडी टेबलच्या आसपास असली सगळी नकारात्मकता, माझ्या मुलांच्या शरीरामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये आलेली नकारात्मकता, काही दीठ लागली असेल, कुठून नकारात्मकता कॅरी केली असेल, तर ही सगळी ऊर्जा त्या मिठाकडे आणि त्या वस्तूकडे आकर्षित होऊ दे. तुम्ही बघा, काही दिवसाच्या प्रॅक्टिकल केल्यानंतर सडनली तुम्ही तुमच्या मुलांच्या वागणुकीमध्ये आणि त्यांच्या व्यवहारामध्ये, अभ्यासामध्ये, झोपण्याच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला चेंज आलेला दिसून येईल. मी सांगतो, हा प्रयोग मी जेव्हा केला ना, की छोटस मीठ, त्याचं पॉकेट आणि हे 2-3 वस्तू मी माझ्या हातामध्ये ठेवून, हे तेव्हाचीच गोष्ट आहे जेव्हा मी कॉर्ड कटिंग करत होतो. जेव्हा मी हे सुरू केलं, तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली मला इतके भारी फिलिंग आल्या ना, की 1-1.5 वर्ष अगोदर मी कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्ट झालो आणि कोणाकडून माझ्याकडे कोणत्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा आली, हे सुद्धा रिमेंबर व्हायला लागलं. आणि पाठीमधून तर कधी खांद्यामधून, कधी काही असं स्पार्क झाल्यासारखं पेन होत होतं. आणि प्रत्येक वेळेस मी ती कमांड देत होतो, की जर काही नकारात्मक ऊर्जा असेल, तर ह्या वस्तूकडे आकर्षित होऊ द्या. आणि सडनली असे गरम फ्लॅशेस माझ्या शरीरातून निघत होते. आणि जसं मी त्याला बर्न केलं, त्यानंतर ते पेनच गायब झालं. डबल डबल आलंच नाही. इतकं पॉवरफुल कधी कधी हा टेक्निक काम करून जाते. खूप छोट्या असतात, पण आपली ऑरा क्लीन करण्यासाठी सफिशियंट आहे. हे झालं फिजिकल वस्तूंच्या द्वारे आपली ऊर्जा शुद्धी करणे. कॉर्ड कटिंग ही प्रोसेस आहे मेंटली तुमची एनर्जीला कट करणे. आणखी एक तिसरी टेक्निक, जे NLP ची टेक्निक आहे, ज्यामध्ये आपल्या माइंडमध्ये काही मेमरीज कलेक्ट झालेल्या आहेत. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात जे आपण वारंवार रिमेंबर करतो, त्या मनामधून सहजासहजी जात नाही. उदाहरणार्थ एखादं भांडण नाही जात सहजासहजी माइंड मधून. ते वर्ड्स, कोणी काही बोललं, कोणी आपला अपमान केला, कोणी शिव्या दिल्या, कोणी काही काही असू द्या, ते वर्ड वारंवार आठवतात. आणि जितक्या वेळा ते आठवतात ना, तितक्या वेळा व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते, स्ट्रेस फील करते, एन्झायटी होते. अशा वेळेस एक टीव्ही इमॅजिन करायची आपल्या समोर, एक जुन्या काळातली टीव्ही, डब्बा टीव्ही. आणि त्या टीव्ही मध्ये बघायचं की तुमच्या त्या सगळ्या मेमरीज अशा व्हिडिओ प्ले केल्यासारखं त्याच्यामध्ये चालत आहे. त्या सगळ्या संवेदना, त्या मेमरीजला फील करा की तुम्हाला किती वाईट वाटत आहे त्यावेळेस. एखादा ऍक्सिडेंट असू शकतो, चार चौघामध्ये झालेला अपमान राहू शकते, काहीही असू शकते. ते त्या स्क्रीनवर चालू द्यायचं. माझी कमांड चालत राहील. सोबत सोबत तुम्हाला पण मेंटली अशी व्हिज्युअलाइज करणे आहे की तो टीव्हीचा रिमोट तुम्ही घेतला आणि ब्राईटनेस किंवा ते कलरला तुम्ही काय केलं, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करत 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 पूर्ण ब्लॅक करून टाकलं. आता समोर एकही मेमरी आहे नाही, पूर्णपणे ब्लँक झालेला आहे. पण व्हॉइसेस अजूनही कानात येत आहे. तुम्हाला कोणी वाईट म्हटलं, तुमचं कोणी टॉर्चर केलं, तुम्हाला कोणी छेडलं, ते आवाज अजूनही कानात येत आहे.
त्याचा तुम्हाला त्रास होत आहे आता, तर व्हॉइसची बटन कमी करत 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 व्हॉइस म्यूट करून टाकायची. मे बी चित्र पण गेले, व्हॉइस पण गेला, काही रायटिंग तुमच्या समोर, वर्डिंग तुमच्या समोर येऊ शकते. अशा वेळेस एक डस्टर घ्यायचं आणि पूर्ण स्क्रीन वाईप आउट करून टाकायची. आणि ब्लँक झालेल्या त्या टीव्हीला इमॅजिन करायचं, एंजेल्स किंवा गरुड तो आलेला आहे, त्याने ते टीव्ही उचलली आणि दूर ब्रह्मांडात घेऊन गेला. आणि ते ब्रह्मांडात जाताना तुम्हाला एक कमांड द्यायची आहे की माझ्या मेमरीमधून हे सगळे इन्सिडेंट, ह्या सगळ्या घटना वॉशआउट झालेल्या आहेत. आता काहीही माझ्या माइंडमध्ये तसली मेमरी नाही. आणि त्याच वेळेस काय करायचं, जुनी टीव्ही गेली, त्या ठिकाणी नवीन टीव्ही घेऊन या, एक मोठी एलसीडी. आणि त्या एलसीडी मध्ये सगळ्या चांगल्या मेमरीज, तुम्ही कुठे ट्रिपला गेले असाल, तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये खूप चांगलं एन्जॉय केलं, तुम्ही खूप हसले, काही पॉझिटिव्ह थॉट, काही पॉझिटिव्ह व्हॉइस, कोणी तुमची तारीफ केली, कोणी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट केलं, एखादा अवॉर्ड तुम्ही जिंकला असाल, अशा सगळ्या गुड मेमरीज त्या ठिकाणी प्लेस करा. त्याचा व्हॉइस वाढवून टाका, त्याच्या कलरला आणखी ब्राईट करा. आणि बघा की तुमच्या मेमरीमध्ये हे सगळे इन्सिडेंट आणखी जास्त प्रगट होत आहे किंवा क्लिअर होत आहे. आणि तुम्ही त्या क्षणाला आणखी चांगलं एन्जॉय करत आहे. सडनली आपण काय केलं, निगेटिव्ह मेमरीला पॉझिटिव्ह मेमरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि आपल्या बॉडीचे, मनाचे व्हायब्रेशन चेंज करून दिले. ह्या टेक्निकचा पण मी एक अनुभव सांगतो. जेव्हापासून मी हे टेक्निक सुरू केली, आता मी जेव्हाही, आता क्लास जसा सुरूच असते, मी विचार करण्याचा प्रयत्न करतो, माझ्यासोबत काही घडलं का, काही घडलं का, काही घडलं. घडलेल्या घटना स्पष्ट आहे, कधी कधी तारखी सहित मला माहित आहे कधी काय घडलं, पण रिमेंबरच होत नाही आता. आता असं डोळे बंद करून बसला आहे आणि मला एखादं भांडण आठवायचं आहे, आता ओपनच होत नाही. ते भांडण झालं माहित आहे, कशासाठी झालं माहित आहे, काय कारण होतं हे सुद्धा माहित आहे, कोण व्यक्ती होते हे सुद्धा माहित आहे, पण ओपनच नाही होत. कुठंतरी त्या मेमरीचे जे व्हायब्रेशन होते ना, ते पूर्ण वॉशआउट झाले. आता प्रयत्न करतो तरी आठवत नाही. आणि जर आठवलं, आता काय झालं माहित आहे, तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघाल ना, तर जवळपास 1 महिना अगोदर असंच कोणीतरी एका सेशन मध्ये, मॉर्निंगचं की इव्हिनिंगचं आहे, मी सगळ्या ग्रुपला थँक्यू म्हटलं की आज तुम्ही, तुमच्याकरिता मी एक मेडिटेशन घेतलं आणि मला एंजेल्सने एक ब्लेसिंग दिली. ती मेमरी मी शेअर करेल, अजून केली नाही, पण आज ती शेअर करतो. त्या दिवशी असं झालं, ही जी आपण अर्ध्या तासाची जी प्रोसेस करत आहे ना, ते 1 मिनिटात कशी करायची याची ट्रिक आली. आणि ती इतकी इन्स्टंट आली, म्हणजे कसं, तुम्ही एक प्रकारे असं इमॅजिन करा, ट्रिक कशी आहे. जर तुम्ही एखाद्या गरुडाला किंवा शिकारी पक्षी जो असते, तो सरळ असा आकाशातून तीव्रतेनं असा येते, नदीमध्ये, समुद्रामध्ये जाते, पटकन एक मासळी कॅच करते आणि उडून जाते. ते किती इन्स्टंट असते, ते क्षणात तो पक्षी येते, ते त्या माश्याला पकडते आणि निघून जाते. म्हणजे बघताना किती क्षणात वाटते ते, बस तसंच. म्हणजे मी असा आहे, एखादी मेमरी पॉपअप झाली, ते तुरंत ते एंजेल्स किंवा तो गरुड असा येते, ते मेमरी पकडते, निघून जाते.
अरे ती मेमरी होती कोणती हे मी रिमेंबर कराव, त्याच्या पहिले ती मेमरी घेऊन निघून जाते आणि मग मी पुन्हा ब्लँक. अरे काय होतं ते, आपण कसला विचार करत होतो. म्हणजे ते आता इतकं जास्त माझ्या माइंड सोबत सिंक्रोनाइज झालं की जशी कोणती नकारात्मकता आली, किंवा जसं मी आता कोणाशी बोलत असतो, ते आपली निगेटिव्हिटी मला सांगत असतात आणि मी ऐकत असतो, ऐकत असतो, ऐकत असतो. आणि असं वाटतं बंडल क्रिएट होत आहे, पॅकेज क्रिएट होत आहे, वाढत आहे, वाढत आहे. ते गरुड आहे ते उचलून घेऊन चालत होते. म्हणजे माझी तर मेमरी क्लिअर झालीच झाली, पण समोरचा व्यक्ती जे माझ्याशी बोलत आहे त्याचंही दुःख, त्याचाही भार हलका झाला. इतकी इन्स्टंट ती प्रोसेस होऊन राहिली माझ्यासोबत. तुमच्या लाईफमध्ये जर अशी प्रोसेस झाली तर खूपच चांगलं. मिनिट भराच्या वर कोणताच निगेटिव्ह इन्सिडेंट तुमच्यासोबत राहणार नाही. बस आली मेमरी का आला तो गरुड आणि घेऊन गेला. इतकं इझी. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की खरंच NLP इतकं पण सोपं असू शकते का. तुम्ही कुठे तुमच्या माइंडला ट्रिगर कराल काही सांगताच येत नाही. कोणतीही एखादी निगेटिव्ह घटना आहे आणि तुम्ही डोळे बंद केले आणि समजून घ्या की लो कॉन्फिडन्स आहे, कसं करू, कसं करू, कसं करू. एक जस्ट एक मनात 2-3 वेळा लांब खोल श्वास घेतले आणि तुम्ही स्वतःला प्रश्न केला, जर ही निगेटिव्हिटी, हे निगेटिव्ह मेमरीज ला जर कलर असता तर मी नेमका कोणता कलर दिला असता. तर निगेटिव्ह आहे तर सडनली माइंड काय म्हणेल, काळा कलर. भीती आहे, डेंजर आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, काही भांडण आहे, तर एक्झॅक्टली डेंजर म्हटल्याबरोबर एक लाल कलर आपण आजपर्यंत बघितला आहे, एकदम तो पॉपअप होईल. तुम्ही काय म्हणाल, हो मला ही घटना आठवली तर एकतर ब्लॅक किंवा रेड कलर इमॅजिन होते. मग समजा मी म्हटलं ओके ठीक आहे, पूर्ण बॉडीला इमॅजिन करा का तुम्ही लाल कलर मध्ये आता भरलेले आहात. आणि सेकंड क्वेश्चन केला, जर तुम्हाला मी सांगेल हिलिंगचा कलर कोणता असेल, शांती, लव्हिंग, पीसफुलनेस, याचा कोणता कलर असेल. तुम्ही म्हणाल याचा मे बी ग्रीन, व्हाईट, स्काय ब्ल्यू असे कलर असतील, एकदम शांत, पीस, हिल. ठीक आहे, ओके. फील करा तुम्ही एका तलावामध्ये आहे आणि हा तलाव पूर्ण हिलिंग एनर्जीने भरलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं की आता कल्पना करा ह्या तलावातलं जे पाणी आहे त्याचा कलर कोणता आहे. कमांड तुम्ही अगोदरच दिली आहे, हिलिंग आहे म्हणजे हिरवा कलर. तुम्ही म्हणाल की हो हिरवा कलर दिसत आहे, ओके. आता फील करा तुमच्या हातामध्ये 2 मग्गे आहे आणि तुम्ही त्याच्यातलं पाणी घेताय, स्वतःच्या डोक्यावर टाकत आहे, पाणी घेताय, स्वतःच्या डोक्यावर टाकत आहे आणि सतत सतत तुम्ही पाणी टाकत आहे आणि बघत आहे हिरवा कलर तुमच्या बॉडीमध्ये एंटर करत आहे आणि ते भीतीचे, नकारात्मकतेचा जो काळा रंग होता, लाल रंग होता, तो वॉशआउट होत आहे. तोपर्यंत पाणी टाकत राहा, पाणी टाकत राहा, पाणी टाकत राहा, जोपर्यंत तुमच्या बॉडीतलं कण कण पूर्णपणे ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट नाही होऊन जात. आणि जेव्हा तुम्हाला म्हटलं की तुमचं बॉडी ओके आहे, बघून घ्या एक वेळा कुठे काही छिद्र आहे, काही आहे, ब्लॅक कलर स्पॉट दिसत आहे असेल तर पुन्हा पाणी टाकून धुवून टाका. तुम्ही फील करा ओके माय बॉडी इज कम्प्लिटली कन्वर्ट इनटू ग्रीन कलर. आणि मी सडनली तुम्हाला म्हणेल बघा तुमची बॉडी पूर्ण हील होत आहे, लो कॉन्फिडन्सचे सगळे विचार रिलीज झालेले आहे आणि तुमच्या बॉडीमधून
एक व्हाईट कलरची ऑरा रिलीज होत आहे. तुम्ही अगोदरच कमांड देऊन ठेवली होती की शांत, लव्हिंग एनर्जी, स्ट्रेस फ्री चा कलर कोणता आहे? व्हाईट. सडनली तुम्ही ट्रिगर कराल आणि तुम्ही बघा 5 मिनिटानंतर तुमचे श्वास मोकळे झालेले राहील, तुमचं माइंड पूर्ण स्ट्रेस फ्री झालेलं राहील, बॉडीमध्ये पेन राहणार नाही, तुम्ही पूर्णपणे रिलीज झाले. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी फिलिंग येणार, तुम्ही वर डोळे बंद करा, इमॅजिन करा, कलर टाका, 5 मिनिटात चेंज. ह्या आहेत NLP. मुलांच्या स्टडीमध्ये जबरदस्त काम करते. ज्यांना परफॉर्मन्स द्यायचा आहे, ज्यांना स्टेजवर यायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, काउन्सिलिंग करायची आहे, भीती येते मनामध्ये, कसं बोलू, काय करू, माझ्या बोलण्याचा प्रभाव पडणार की नाही, मी चुकीचं बोललो तर कसं होईल, लोक मला अप्रिशिएट करतील की नाही. कारण नसताना डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात. ह्या NLP टेक्निक बस ते काउन्सिलिंग सुरू होण्याच्या 5 मिनिटं अगोदर तुम्हाला इतकं पॉवरनी भरून देऊ शकतात की तो पॉवर घेऊन जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत बोलणार, सडनली त्याच्यावर असा इम्पॅक्ट पडेल, बापरे, काय माणूस आहे. आणि तो गेल्यानंतर तुम्ही म्हणाल की यार मी बोललो हे, असं कसं होऊ शकते. का? कारण की तुम्ही त्या मोमेंटमध्ये स्वतःच्या माइंडला ट्रिगर केलं चांगल्या गोष्टीसाठी. आणि कळत नकळत आपण आपल्या मनाला इतकं ट्रिगरिंग करून ठेवलेलं आहे चुकीच्या गोष्टीने. जर असं असेल, तुमच्या घरात अशा मेमरीज असतील, फोटो आहे, कॅलेंडर आहे, वस्तू आहे, पडदे आहे, त्या गोष्टीमुळे जर तुम्हाला त्रास होत असतील, प्लीज चेंज करून टाका. जसं मी तुम्हाला म्हटलं, डेंजर ह्या फिलिंग सोबत जर लाल कलर तुम्ही असोसिएट केलेला असेल, तर घरामध्ये जास्त लाल कलर यूज करू नका. निगेटिव्हिटी सोबत जर तुम्ही ब्लॅक कलर असोसिएट केलेला असेल, तर ब्लॅक कलर जास्त घरामध्ये ठेवू नका. वॉशआउट करा. त्या ठिकाणी दुसरे कलर लावा. का सांगत आहे? कारण की तुम्ही ट्रिगर जागोजागी प्लेस करून ठेवलेले आहे. ती वस्तू बघितली, ती गोष्ट आठवते. तो फोटो बघितला, ती घटना आठवते. त्या मेमरीजच ठेवायच्या नाही आणि त्यांच्याशी रिलेटेड वस्तू सुद्धा ठेवायची नाही. वॉशआउट. ठीक आहे. चला तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. सिंपल आहे, सुंदर मेडिटेशन आहे, इमॅजिनेटिव्ह आहे, त्यामुळे झोपू नका कोणी. छान एखाद्या सोफ्यावर बसा, पलंगावर बसा, पाठीला थोडासा टेका घ्या आणि बघा तुमच्या ज्या कोणत्या मेमरीज आहे, ज्या तुम्हाला त्रास देतात. तुमचं घर असू शकते, तुमचे आई बाबा असू शकतात, तुमचे भाऊ बहीण असू शकतात, तुम्ही नवरा बायको आहे, कोणीतरी पार्टनर खूपच जास्त निगेटिव्ह आहे, तुमचे फ्रेंड्स मध्ये कोणीतरी निगेटिव्ह आहे. जशी सीमाताईची मुलगी समोर आहे, जर ती मेडिटेशन करत असेल, तिला शाळेत काही प्रॉब्लेम असेल, एखादी मैत्रीण सोबत पटत नाही किंवा टीचर सोबत काहीतरी निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे, तर फील करायचं, ओके, मला यांच्याकडून नेहमीच निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळतो, मला हे एनर्जीला कॅरी नाही करायचं. तुम्ही वर्किंग मध्ये आहे, जॉब मध्ये आहे, तिथले कलिग्सच्या सोबत तुमचं जमून नाही राहिलं, ते सदैव निगेटिव्ह बोलतात, नेहमी नेहमी निगेटिव्ह व्हायब्रेशन त्यांच्यामधून निघत आहे. त्यांना इमॅजिन करा, एखादी घटना, ऍक्सिडेंट झालं, डिवॉर्स झालं, ब्रेकअप आहे, काही भांडण आहे, ते तुम्हाला सतत आठवते, 10 वर्ष झाले तरी अजूनही आठवत आहे. लग्न कार्यात काय असते त्याला आपण म्हणतो, काय म्हणतात त्याला, म्हणजे आपण हे देणं घेणं करतो,
मानपान दादा. आहेर पानपान. आहेर 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 पद्धती बंद. मानपान हा. मला आहेर नाही मिळाला. मी इतकी चांगली साडी दिली, मला नाही मिळाली. अरे इतक्या साध्या गोष्टीसाठी 8-8, 10-10 वर्षापासून डोक्यामध्ये ट्रिगर करते. मी बघितलंय बरं असं बोलताना, की ठीक आहे बघून घे, तिचे तर मुलीचं लग्न राहील, त्याच्या तर मुलाचं लग्न राहील, तेव्हा पाहून घेऊ. आणि बघा, 10 वर्षा पहिले ही परंपरा होती. आता त्यांचे मुलं मुली लग्नावर आले आणि आता कार्डवर छापून येते, अहेर पद्धती बंद. सगळ्यात जास्त ट्रॅजेडी तिथं होते, की अरे यार, एक चान्स होता मस्त खुन्नस काढण्याचा, तो गेला हातातून. कारण की तिथे बदला घेऊ शकलो असतो. फुफाजी नाराज हो गए. एक बदला घेण्याचा चान्स असते. ह्या लग्नात नाही झालं, त्या लग्नात घेईल. माहित पडलं पोरानं कोर्ट मॅरेज करून टाकलं. जास्त मोठं लग्नच केलं नाही, डायरेक्ट रिसेप्शनलाच बोलवलं. तो हळद, ते, अरे काय झालं, हाँ, फूफाजी को कोई करने को चान्स ही नहीं मिला. डायरेक्ट कोर्ट मॅरेज, सरळ रिसेप्शन, जेवण करा घरी निघा. ती मेमरी त्यांनी 10 वर्ष जपून ठेवली. कधी ना कधी बदला घेईल, आणि बदला घेण्याचा टाइमच नाही आला. तर अशा मेमरी आहे. हे मजाक नाही, हसण्याची गोष्ट नाहीये. आपण म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे, थोडस कॉमेडी केली, पण हे रियालिटी आहे. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये भरून ठेवलेल्या आहेत. एक दिवस दाखवून देईल, आणि तो एक दिवस 10 वर्षानंतर येते, आणि 10 वर्ष ती मेमरी आपण कॅरी करतो. त्याला लवकरात लवकर लेट गो करा. काय कराल? ह्या सगळ्या घटना अशा आठवायच्या. घर, ती वस्तू, ती व्यक्ती. बरं असंही राहू शकते हा, एखाद्या जेवणासोबत, एखाद्या वस्तूसोबत तुमची भीती कनेक्टेड आहे. तुम्हाला टेस्ट फार वाईट येते. उदाहरणार्थ कारल्याची भाजी नाही खाऊ वाटत. इमॅजिन करायचं, कारल्याची भाजी समोर आहे, त्याच्यासोबत तुमचा एक एनर्जी कॉर्ड कनेक्ट आहे. एनर्जी कॉर्ड कसा कनेक्ट कराल? एक असा धागा तुमच्या छातीमधून किंवा तुमच्या पोटामधून निघाला आहे, आणि त्या त्या वस्तूसोबत कनेक्टेड आहे, पतंग सारखा. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही, त्या सगळ्या गोष्टी अशा इमॅजिन करायच्या, त्याच्यासोबत तो धागा कनेक्ट करायचा. आणि जेव्हा मी म्हणेल कट, 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 एक तर कैची व्हिज्युअलाइज करायची, किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांचं तलवार, त्रिशूल, जे काही तुम्हाला असं वाटते वेपन त्या धाग्याला तोडू शकते, त्यांना इमॅजिन करायचं. आर्क एंजल मायकलला इमॅजिन करायचा, आणि ते आलेले आहेत, आणि ते सगळे धागे तोडले. म्हणजे जसं आता हेडफोन लावलेला आहे, हा धागा आहे, तर हा हेडफोन त्या मोबाईल सोबत कनेक्ट आहे. असंच इमॅजिन करायचं, की असा जो धागा आहे ना, हा छातीसोबत कनेक्ट आहे, तुमच्या डोक्यासोबत कनेक्ट आहे, आणि इथून तो धागा समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट आहे. मे बी ते घर असू शकते, हॉटेल असू शकते, प्लेस असू शकते, व्यक्ती असू शकतात, नकारात्मक विचार, घटना, परिस्थिती, काहीही असू द्या, त्याच्यासोबत कनेक्ट करा आणि त्याला डिस्कनेक्ट करून टाका. बस, सिंपल. आणि असं नाही की फक्त रविवारी संध्याकाळीच ही टेक्निक करायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवणार, तेव्हा तेव्हा ही टेक्निक फॉलो करा, आणि बघा याचे खूप सुंदर रिझल्ट येतात. फार छान रिस्पॉन्स आहे. लाईफ चेंजिंग करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये ऍड ऑन करणे खूप आवश्यक असते. खूप आवश्यक. ठीक आहे, चला तर सुरू करू आपण. तुम्ही कॅमेरा ऑफ करू शकता, काही गरज नाही आता.
तुम्ही शांत रिलॅक्स बसा. आपण भरपूर वेळ बसले. तुम्ही आता कोणाला पाणी वगैरे प्यायचं असेल पिऊ शकता. काय झालं? चला तर मग आपण सुरू करू. माझा आवाज येत आहे तुम्हाला? ओके. क्लास झाल्यानंतर मी सेशन क्लोज करून टाकेल. याच्यावरचे जे काही रिस्पॉन्स असतील ते उद्या सकाळी आपण एक्सपिरियन्स शेअरिंग मध्ये कव्हर करू. चला स्टार्ट. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. कल्पना करा एक डिव्हाइन व्हाईट लाईट, तुमचे गार्जियन एंजल्स तुमच्या सोबत आहे. दोन लिटल क्यूट गार्जियन एंजल्स तुमच्या जवळ आलेले आहे. त्यांचं प्रेझेन्स तुम्ही फील करा आणि बघा एक व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीराला व्याप्त झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासामधून ही व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वासाच्या सोबत श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्यात बाहेर पडत आहे. लांब खोल श्वास घ्या. फील करा डिव्हाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि श्वास सोडताना काळ्या रंगाची निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. अ डिव्हाइन लाईट तुमच्या सहस्रार चक्रमधून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर. तुमचा गळा कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे खांदे, तुमचे दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची छाती, तुमचं पोट पूर्णपणे रिलॅक्स. तुमची पाठ, लोअर बॅक, तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स रिलॅक्स. तुमच्या शरीरातून पूर्ण तणाव, स्ट्रेस, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मांडीवर, तुमचे घुटणे, तुमच्या पोटऱ्या, तळपाय, पूर्ण तुमचे पाय रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष तुम्ही जिथे बसलेले आहे तिथं आतमध्ये जमिनीच्या खाली द्या. बघा डीप कोर ऑफ दिस अर्थ, ह्या जमिनीच्या आतमध्ये, खूप आतमध्ये, मूळ गाभाऱ्यात पूर्ण लक्ष द्या. एक एनर्जीचा बॉल खालून वर तुमच्याकडे येत आहे. फील करा तो एनर्जी बॉल तुमच्याकडे येत आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल एकदम तुमच्या जवळ आलेला आहे आणि तुमच्या कमरेमधून, तुमच्या पायामधून तो तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. फील करा त्या एनर्जीला. डिव्हाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी बॉल आणखी वर येत आहे. जसा जसा एनर्जी बॉल तुमच्या शरीराला टच करत वर येत आहे, तुमचं शरीर पूर्णपणे हील होत आहे,
शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. आणखी वर तो एनर्जी बॉल तुमच्या छातीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही बघत आहे तुमचा ऑरा पूर्णपणे व्हाईट लाईट मध्ये कन्व्हर्ट होत आहे. हळूहळू तो एनर्जी बॉल पुन्हा वर चढत आहे, तुमच्या सहस्त्रार चक्र डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही फील करा त्या प्रकाशाला आणि हा एनर्जी बॉल तुमच्या डोक्यातून आता बाहेर निघत आहे. त्या एनर्जी बॉलच्या सोबत तुम्ही फील करत आहे तुमची चेतना त्या बॉल सोबत मर्ज झालेली आहे आणि ती चेतना त्या एनर्जीच्या बॉल सोबत आणखी वर आणखी वर आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहात ती चेतना तुमच्या रूमच्या वर स्लॅब पर्यंत पोहोचलेली आहे. एक फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तुमच्या अपार्टमेंटला, तुमच्या बिल्डिंगला क्रॉस करत ती एनर्जी बॉल बाहेर पडत आहे. त्या वातावरणात ती एनर्जी बॉल आणखी वर जात आहे, आणखी वर आणखी वर आणखी वर, ढगांच्या सुद्धा वर गेलेला आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर, इतक्या वर हा एनर्जी बॉल पोहोचलेला आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. डीप श्वास घ्या आणि बघा तुमचा एनर्जी बॉल तुमच्या चेतनेसह, तुमच्या कॉन्शियसनेस सोबत वर आकाशामध्ये ट्रॅव्हल करत आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. त्या पृथ्वीच्या क्षेत्राला बाहेर सोडत हा एनर्जी बॉल वर जात आहे. तुम्ही स्पष्टरित्या तुमचं पृथ्वीला बघू शकत आहात. आणखी वर जात आहे. तुम्ही पूर्णपणे सोलर प्लॅनेटला बघू शकत आहात. आणखी वर हा एनर्जी बॉल जात आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. तुम्ही हे पूर्ण आकाशगंगा बघून राहिले. हा एनर्जी बॉल आणखी वर जात आहे. एका प्रकाशामधून दुसऱ्या प्रकाशामध्ये, दुसऱ्या प्रकाशामधून तिसऱ्या प्रकाशामध्ये. हे प्रकाश काहीही नसून एक एक गॅलेक्सी आहे. तुम्ही गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी क्रॉस करत आणखी वर जात आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहे एक व्हाईट लाईट, एक पांढऱ्या कलरचं स्मूथ फेदर, एक क्लाउड. त्या दिशेने तुम्ही प्रवास करा. तुम्ही त्या जवळ जात आहे. आणखी जवळ आणखी जवळ आणखी जवळ. तुम्ही बघत आहे खूप स्वच्छ प्रकाश, शुभ्र प्रकाश, एकदम शुभ्र पांढरा प्रकाश आहे. त्या प्रकाशाकडे तुम्ही गती करत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला एक डोअर दिसत आहे. त्या डोअरला तुम्ही क्रॉस करून आतमध्ये प्रवेश करा. घाबरू नका, प्रवेश करा. आणि तुम्ही आतमध्ये बघत आहे एकदम डिवाइन व्हाईट लाईट, शुभ्र प्रकाश. तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली उतरा आणि तुम्ही बघत आहे तुम्ही आणखी एखाद्या डिवाइन वर्ल्ड मध्ये पोहोचलेले आहात. खूप सुंदर झाडं, खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही चालत आहात, चालत आहात, चालत आहात. तुमचा स्पर्श तिच्या गवतावर झालेला आहे. वाव, व्हॉट अ एनर्जी. गवत तुमच्या शरीरामधून सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमच्या डोक्यामधली, तुमच्या डोळ्यातली गरमी, तुमच्या तळहातातली, तळपायातली सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शांत, रिलॅक्स आणि थंडगार झालेलं आहे. तुम्ही आणखी समोर गती करत आहात, चालत आहात. चालता चालता तुम्हाला एक सुंदर नदी दिसत आहे. ती नदी तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्ही त्या नदीकडे जात आहात. बघा तुम्ही नदीवर एक ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजवर तुम्ही चालत आहात. नदी इतकी शुभ्र प्रकाशाने भरलेली आहे की तुमच्याकडून राहणं नाही होत आहे आणि तुम्ही तुमच्या शरीरावरचे सगळे कपडे काढून त्या नदीमध्ये जंप मारली. आता तुम्ही त्या नदीमध्ये जंप मारलेली आहे आणि जसं तुम्ही त्या नदीमध्ये उडी घातली, ते शुभ्र प्रकाशित जल जसं तुमच्या शरीराला स्पर्श झाला, सडनली तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरामधून काळ्या रंगाचं लिक्विड, धुवा, ब्लॅक कलर बाहेर पडत आहे आणि तुम्ही आणखी खोल 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 मासोळीसारखे आणखी खाली खाली जात आहे. आणि तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरातून सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी मागे सुटत आहे आणि तुम्ही आतमध्ये डीप 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 जात आहे. तुम्ही पूर्णपणे डीप बुडामध्ये पोहोचलेले आहात आणि बघून राहिले आतमध्ये खूप सारे स्फटिक आहेत. क्लिअर कॉर्ड्स, क्रिस्टल
क्लिअर कॉर्ड्स, अनंत मणी, अनंत स्फटिक आतमध्ये आहे. आणि त्या स्फटिकाला जसा स्पर्श तुमच्या शरीराचा झाला, तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड दिव्य तेज, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे स्वस्थ झालेलं आहे. रोम प्रतिरोम, तुमच्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, प्रत्येक सेल्स, न्यूरॉन्स पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे, पूर्णपणे हील झालेला आहे. तुमचं अख्खी बॉडी रिज्युनिवेट होत आहे, नवीन सेल्सचं निर्माण होत आहे. तुम्ही त्या पाण्यातून बाहेर निघत आहात. पुन्हा तुम्ही ब्रिजवर चढले, तुमचे कपडे तुम्ही घातलेले आहे, त्या ब्रिज वरून तुम्ही खाली उतरत आहे. पुन्हा त्या गवतावरून चालत चालत त्या एनर्जीला फील करा, तिचा श्वास तुम्ही फील करा. त्या पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा त्या डोअरवर या, त्या डोअरला ओपन करा. तुम्ही पुन्हा तुमची चेतना त्या एनर्जीच्या बॉलमध्ये कन्व्हर्ट होऊन वापस तुमच्या शरीराकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमची चेतना गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी पार करत खाली येत आहे. तुमची चेतना आकाशगंगेमध्ये पोहोचलेली आहे. त्या आकाशगंगेच्या आणखी जवळ या. तुमची चेतना तुमच्या सोलर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी जवळ या. तुमची चेतना या अर्थ ऑर्बिट मध्ये उतरलेली आहे. तुमची चेतना ह्या एनर्जी बॉलचं आणखी खाली येत आहे. ह्या स्पेस मधून, त्या आकाशातून या क्लाउड मध्ये उतरत आहे. या क्लाउड मधून आणखी खाली आलेली आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर. आणखी जवळ लांब खोल श्वास घ्या आणि तुम्ही बघत आहे तुमची चेतना तुमच्या सराउंड मध्ये आलेली आहे. तुमच्या टॉवर मधून, तुमच्या बिल्डिंग मधून ते आतमध्ये प्रवेश करत तुमच्या शरीरावर पोहोचलेली आहे. तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे, परत आलेली आहे आणि तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल तुमच्या डोक्याच्या वर स्टॉप झालेला आहे. शुभ्र पांढरा प्रकाश त्या एनर्जी बॉल मधून क्रिएट होत आहे आणि सडनली एक दिव्य शरीर प्रगट होत आहे तुमच्या समोर. हे दिव्य शरीर दुसरं कोणीही नसून आर्क एंजल मायकल आहे. आय इन्व्हाइट आर्क एंजल मायकल. ओ आर्क एंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. आय इन्व्हाइट यू आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. Please come with your divine powers, energy shield and protection. With your golden sword. फील करा आर्कएंजल मायकल पूर्णपणे गोल्डन एनर्जीने भरलेले आहे. त्यांच्या तलवारीमधून गोल्डन प्रकाश बाहेर पडत आहे. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, परत उतरत आहे आणि फील करा तुमचे कुठे कुठे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे. वैचारिकरित्या तुम्ही कोणत्या कोणत्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहात, जिथून तुम्ही निगेटिव्ह विचारधारा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह एक्सपिरियन्स, निगेटिव्ह नॉलेज, निगेटिव्ह परसेप्शन, निगेटिव्ह बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले आहे. त्या सगळ्या थॉट प्रोसेसला अनालाइज करा की तुमची ऑरा, तुमची एनर्जी कोणत्या अशा निगेटिव्ह थॉट प्रोसेस मध्ये कनेक्टेड आहे. लांब खोल श्वास घ्या आणि चेक करा तुमचे कोणते कोणते एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे निगेटिव्ह इमोशन्स सोबत. तुमच्या जीवनात घडलेल्या घटना, भांडण, नकारात्मक आलेले अनुभव, भावनात्मकरित्या तुम्ही कुठे कुठे कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, अनुभव करा की तुम्ही तुमचे कोणते असे एनर्जीचे कॉर्ड्स आहे जे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. भीती, एन्झायटी, चिंता, तणाव, दुःख, पीडा, शारीरिक मानसिक विकार, मानसिक त्रास, असे कोणते कोणते निगेटिव्ह पार्ट्स आहेत जिथे तुम्ही कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा तुमचं शारीरिकरित्या तुम्ही अशा कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्टेड आहात ज्यांच्याद्वारे तुम्हाला सतत
दुःख मिळते, त्रास मिळते, वेदना मिळते आणि तुम्ही त्यावेळेस स्वतःची एनर्जी लूज करता. असे कोणते लोक तुमच्या जीवनामध्ये आहे जे ऍज अ एनर्जी वॅम्पायर बनून तुमच्या जीवनात आले की तुमची एनर्जी सडनली लॉस मध्ये जाते? अॅनलाइज करा तुमच्या दिवसभराच्या कार्यप्रणालीला. तुम्ही किती किती लोकांसोबत कनेक्ट झाले, किती लोकांसोबत तुम्ही कॉलवर तुम्ही चर्चा केली, किती लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट झाले आहात, किती 5-50 लोकांसोबत तुम्ही बिझनेस मीटिंग केलेल्या आहे. बघा, सर्वांची ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट आहे. अनुभव करा, तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागत आहे आणि त्याच्यासोबत तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. तुमच्या रिलेटिव्हला फील करा, तुमच्या मित्रांना फील करा. बघा, सगळे लोक, सगळ्यांना इमॅजिन करा फ्रंट मध्ये आणि फील करा हे सगळेजण तुमच्या समोर उभे आहे, तुमच्या मानस पटलवर सगळेजण उभे आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्या नाभीसोबत कनेक्ट झालेला आहे. ह्या सगळ्या अलग 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 सिच्युएशन्स पैकी सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. सिच्युएशन्सला सुद्धा फील करू शकता तुम्ही. पार्टी, डेथ एनर्जी, डेथ सिरेमनी, बर्थ सिरेमनी, वेडिंग सिरेमनी, सेलिब्रेशन, पब, डान्स पार्टी, किटी पार्टी, फॅमिली फंक्शन, अशा सिच्युएशन्सला सुद्धा तुम्ही इमॅजिन करा जिथून तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे आणि तुम्ही ड्रेन फील करत आहे. फुल फोकस करा, त्या एनर्जी कॉर्ड सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. नाव लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Michael with their golden sword and I command, O Archangel Michael, please cut this energy cords and release all types of negative energy, negative thoughts, negative impression, negative expression, negative belief, negative understanding, negative experiences, negative knowledge, negative emotions, negative feelings, negative physical experiences, pain and disease, negative entities, lower dimension energies, all types of negativity, please remove, release, clean and clear. O Archangel Michael, I invite you. Feel करा Archangel Michael ची तलवार तुमच्या समोर आहे. इमॅजिन करा आर्कएंजल मायकल तुमच्या राईट साइडला उभे आहे आणि त्यांची तलवार तुमच्या पोटाच्या समोरून खाली उतरत आहे. माझ्या 1, 2, 3 म्हणता ती तलवार तुमच्या पोटावरून फिरत आहे. 1, 2, 3. कट कट कट. तुमचे सगळे एनर्जीचे कॉर्ड कट झालेले आहेत. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. फील करा लेफ्ट साइडला आर्कएंजल मायकल उभे आहे. त्यांची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि बॅक साइडने तुमचे जे काही एनर्जी कॉर्ड कनेक्ट आहे ते सगळे तुटत आहे आता. ओ आर्कएंजल मायकल, प्लीज डिस्कनेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्ह कॉर्ड्स. 1, 2, 3. बघा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि सगळे कॉर्ड तुमचे कट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि फील करा त्यांची तलवार तुमच्या उजव्या बाजूने फिरत आहे आणि राईट साइड मधून जेवढेही एनर्जी कॉर्ड कनेक्ट झालेले आहेत सगळेचे सगळे कॉर्ड डिस्कनेक्ट होऊन राहिले. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे आणि सगळे एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे आणि लेफ्ट साइड मधून त्यांची तलवार फिरणार आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. बघा आर्कएंजल मायकल हवेमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यावरून त्यांची तलवार फिरत आहे आणि तुमच्या माइंड मधून जे काही एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहेत सगळेजण डिस्कनेक्ट होऊन राहिले. कट कट कट. रिलीज रिलीज रिलीज.
तुम्ही बघू शकत आहे आर्कएंजल मायकल तुमच्या पायाकडे उतरलेले आहेत आणि तुमच्या पायाच्या खालून जे काही लोअर डायमेन्शन मध्ये तुमची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे त्याला कट करत आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लियर क्लियर क्लियर. All types of negativity is completely cut and clear. Thank you, Archangel Michael, for clear my aura, clear my all energy cord. आणि फील करा तुमच्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत जितकं काही इमॅजिन केलेलं आहे सगळेचे सगळे चित्र त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघून राहिले. एक डस्टर घ्या आणि त्या डस्टरनी सगळेच्या सगळ्या मेमरीज वाईप आउट करून टाका, पूर्ण पुसून टाका. सगळेचे सगळे एनर्जीचे कॉर्ड ज्यांच्या ज्यांच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांची पूर्ण मेमरीज तुम्ही त्या डस्टरनी पुसून टाका. बघा, जर तुम्हाला काही निगेटिव्ह व्हायब्रेशन, काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्ही तो टीव्हीचा रिमोट घ्या आणि त्याने पूर्ण आवाज कमी करून टाका. 10, 9, 8, 7. बघा, तो सगळा आवाज कमी होत आहे, निगेटिव्हिटीचा सगळा आवाज कमी होत आहे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 आणि म्यूट. आता तुम्हाला कोणत्याच प्रकारचे निगेटिव्ह आवाज तुमच्या कानामध्ये येत नाही. जे काही दृश्य होते त्यांनी तुम्ही पूर्ण वाईप आउट करून टाकलं. अजूनही काही चित्र जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच रिमोट मध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे, त्या बटनला दाबा आणि पूर्ण स्क्रीनला काळं करून टाका. 10, 9, 8, 7, 6. पूर्ण चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट होत आहे. 5, 4, 3, 2, 1. तुम्ही बघा, 2 मोठे मोठे गरुड तिथे आलेले आहे आणि त्यांनी त्या टीव्हीला, त्या स्क्रीनला त्यांच्या पंजामध्ये धरला आहे आणि त्याला दूर तुमच्यापासून घेऊन जात आहे. दूर तुम्ही इमॅजिन करा, ते आणखी आणखी दूर, आणखी आणखी दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले. आता तुम्हाला ते दिसत सुद्धा नाहीये, इतक्या दूर ते चालले गेले. बघा, तुमच्या मानस पटल मधून सगळ्या मेमरीज वाईप आउट झालेले आहे. सगळे निगेटिव्ह व्हॉइस तुमच्या माइंड मधले सगळे म्यूट झालेले आहे. सगळे चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. कोणत्याच प्रकारची मेमरीज तुमच्या माइंड मध्ये आता शिल्लक नाही आहे. तुमचा ऑरा कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. नाव I invite Archangel Raphael. Please, Archangel Raphael, I invite you. Please come and bless me with your divine healing. फील करा, लांब खोल श्वास घ्या आणि फील करा आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराला, मनाला, इमोशन्सला, तुमच्या थॉट प्रोसेसला हील करत आहे. त्या कॉर्ड कटिंग मुळे तुमच्या ऑरामध्ये ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या सगळ्या भरून निघत आहेत. बघा, तुमचं शरीर लख तेजाने प्रकाशित होत आहे. तुमचा ऑरा ब्राईट आणि ब्राईट होत आहे. पूर्ण शरीर ब्राईट आणि ब्राईट होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हलकं होत आहे. इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आणि हलके होत आहे. जसं जसं आर्कएंजल मायकलची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, तुमचे 7ही चक्र बॅलन्स होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे बॅलन्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळे ऑरा होल बघा, सगळे भरून निघत आहे. तुमची ऑरा पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर होत आहे. विथ स्ट्रेंथ अँड करेज आर्कएंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीरातून अलग अलग प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत आहेत. गरम हवा, थंड हवा बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे हलके आणि रिलॅक्स होऊन राहिले. तुमचे डीप कोअर ऑफ हार्ट रिलॅक्स होत आहे. डीप स्टेट ऑफ माइंड रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचं कण कण, रोम प्रतिरोम रिलॅक्स फील करत आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल. बघा, आर्कएंजल एरियलच्या शरीरातून गोल्डन लाईट तुमच्या शरीरात प्रकाशित पडत आहे आणि तुमचं पूर्णपणे शरीर, तुमची ऑरा
गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे. इट्स अ लाईट ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे अबंडन्स, ऐश्वर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे आणि तुम्ही पूर्णपणे रेडी आहात फायनान्शियल अबंडन्सला स्वीकार करण्यासाठी. तुमची ऑरा पूर्णपणे मनी मॅग्नेट बनलेली आहे. तुमचे स्वप्न, तुमच्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होत आहे, ज्याद्वारे तुम्ही अनंत धन, ऐश्वर, सुख, संपत्ती, समृद्धीला तुमच्या जीवनामध्ये वाढवत आहे, स्वीकार करत आहे. फील करा आर्कएंजल एरियलच्या गोल्डन लाईटला. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल अँड देअर व्हाईट लाईट. इमॅजिन करा आर्कएंजल एरियलच्या शरीरातून व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मस्तिष्कचा विस्तार होत आहे. तुम्हाला डिवाइन नॉलेज, विजडम, इंटेलिजन्स वाढ होत आहे. तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. तुमचे न्यूरॉन्स, तुमचे सेल्युलर सिस्टम परफेक्टली वर्क करत आहे आणि तुमच्याकडे न्यू आयडियाज तुमच्या माइंड मध्ये पॉपअप होत आहे. गार्डियन एंजल्सला मी इन्व्हाइट करतो. त्यांचा व्हाईट ऑरा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सपोर्ट करत आहे, स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा सगळ्यांची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये समाहित झालेली आहे. नाव डीप कोर ऑफ हार्ट सर्वांना ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू ऑल. Lots of love and gratitude. All angels, all divine masters, all divine beings, all spirit guides, divine angels. Love you. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Michael, for giving me protection and divine shield, for cut and clear my negative aura, negative cords connection. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Raphael, for heal me and heal my aura. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Ariel, for giving me abundance, prosperity. Thank you, Archangel Ariel, for divine knowledge and wisdom. Thank you, Guardian Angels, for strength, support and courage. Thank you all of you. Thank you, Divine Master, for support me, giving me knowledge, giving me this divine light. Thank you all of you. Thank you, Divine Universe. Thank you, Mother Nature. Thank you all of you. Thank you for this very, very important and potential session. Thank you. Thank you all of you. Thank you all members. Thank you. God bless you. God bless you. God bless you. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. पुन्हा दोन्ही हात जोरात घासा. आणखी चांगलं जोरात घासा. डोळ्यांना स्पर्श करा. फील करा ह्या गरम एनर्जीला. हळूहळू डोळ्यांना मूव्ह करा. हळूहळू डोळे उघडा. तुमची बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स करा. पूर्ण चेतना तुमच्या शरीरामध्ये परत आणा आणि रिलॅक्स फील करा.
Thanks a lot, all of you. Back to your body, back to your consciousness. दोन्ही हात जोरात घसा, चेहऱ्याला स्पर्श करा आणि ह्या मेडिटेशन मधून बाहेर या. Now I close this link. Lots of love and gratitude, lots of blessings. Very, very good night. Very good night. Thank you so much. Good night, all of you.